पुढारी न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित महाराष्ट्र समिटमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र विकासाची काय नेमकी रूपरेषा मांडलेली आहे बघूयात। 1 ट्रिलियन इकॉनॉमी जर का महाराष्ट्राची करायची असेल की जी कॉन्ट्रीब्यूट करेल 5 ट्रिलियन इकॉनॉमी जी भारताची करायचं आपल्या सगळ्यांचं लक्ष्य आहे, तर महाराष्ट्राचा तो रोडमॅप काय आहे, त्यासाठी काय केलं जात आहे आणि काय करायला हवं आणि त्यासाठी सर्वांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे। त्यामुळे मी पहिला प्रश्न माझा हा याच्यापासून असेल की हा दृष्टिकोन आपण थोडक्यात मांडावा की या देशामध्ये कुठच्या राज्यामध्ये परकीय गुंतवणूक जास्त आली। तर मला सांगताना अगदी मनापासूनचा आनंद आहे। त्याच्यामध्ये मीडियानं पण आम्हाला उचलून धरलं, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या। परंतु या 3 वर्षामध्ये एकही क्वार्टरली सर्व्हेमध्ये महाराष्ट्र हा 2 नंबरला गेलेला नाही। 3 वर्ष सलग आम्ही परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आहोत आणि ही ग्रोथ अशीच जर आम्ही टिकवली तर नुसत्या MMR रिजनमधनं 1.5 ट्रिलियन गुंतवणूक किंवा आपण इकॉनॉमी जनरेट करू शकतो, अशा पद्धतीचा नीती आयोगाचा देखील सर्वे आहे। त्याच्यामुळे 1 ट्रिलियन करत असताना उद्योग विभाग त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा घेतोय। त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, उद्योग आणणं असेल, त्याच्यानंतर त्यांना काही इन्सेंटिव्ह देणं असेल, या बाबतीनं आम्ही सकारात्मक काही योजना आणल्या आहेत। लवकरात लवकर परमिशन्स मिळाव्या म्हणून मैत्रीसारखं पोर्टल आम्ही आणलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही योग्य दिशेनं काम करतोय असं उद्योगमंत्री म्हणून माझं मत आहे। उदय सामंतजी, महाराष्ट्र शासन आणि केंद्रामध्ये आकड्यांच्या बाबतीत 2 व्यक्तींना हार जाता येत नाही किंवा त्यांना हरवता येत नाही, एक नितीन गडकरी आणि एक तुम्ही, कारण सगळे आकडेवारी रिपोर्ट्स वगैरे सगळे सादर असतात। पण मग प्रश्न असा आहे की गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये जे उद्योग येत आहेत, परकीय इन्व्हेस्टमेंट येते, ती काही शहरांमध्ये केंद्रित होते, दुसरीकडे आम्हाला आमची पुण्याची आणि भारतातल्या जुन्या IT हब पैकी असलेली हिंजवडी पाण्यात बुडालेली दिसते आणि विरोधक तर आरोप करतात की आमच्या सगळ्या इंडस्ट्री बाजूला जात आहेत। बरं, बाजूला म्हणजे सगळ्या गुजरातला जात आहेत किंवा काही कली दक्षिणेत जात आहेत, तर नेमकं चित्र तरी काय आहे? माझी तर आपल्यालाच एक विनंती अशी आहे की आपण याच्यामध्ये एक पुढाकार घ्यावा आणि जशी आम्ही सरकारी कमिटी तयार करतो तशी एक मीडियाची कमिटी तयार करावी आणि त्याच्यामध्ये सारख्या पत्रकार परिषद, सकाळची पत्रकार परिषद, संध्याकाळची पत्रकार परिषद, त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करून जर तुम्ही ग्राउंड रियालिटी तपासली तर मी तुम्हाला अगदी उद्योगमंत्री म्हणून ठामपणानं सांगेन, आकडेवारीनुसार सांगेन की कुठेही काही गुजरातला गेलेलं नाही। उलट गुजरातची टेक्सटाईल इंडस्ट्री आता नंदुरबारला येते। नंदुरबार हा सुरतला जवळ असल्यामुळे नंदुरबारला येते, पण कदाचित आम्ही हे प्रेझेंट करायला कमी पडत असू। आपल्या कोल्हापूरमध्ये एवढं पोटेन्शियल आहे, मात्र IT पार्कच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो गेल्या अनेक वर्षांपासून अनेक जण आश्वासन देऊन गेलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात IT पार्क मात्र त्या ठिकाणी झालेलं नाही। पुढच्या भविष्यात कोल्हापूरमध्ये आता कशा पद्धतीनं ही संधी उपलब्ध होऊ शकते आणि त्यासाठी आता कसे प्रयत्न सुरू आहेत? उद्योग विभागामार्फत तत्वतः कोल्हापूरच्या IT पार्कला मंजुरी आपण दिलेली आहे। कोल्हापूरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जागेचा। कागलची जागा संपलेली आहे, विकासवाडीची जागा मँग्रोव्ह आपल्या तुमच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आलेली आहे, म्हणून रत्नागिरीला जाणारा जो हायवे आहे कोल्हापूरच्या पुढे 3-4 किलोमीटरमध्ये आम्ही जिथे जागा बघतोय तिथल्या लोकप्रतिनिधींची देखील माझी चर्चा झाली, म्हणजे कोरे सावकारांची चर्चा झालेली आहे, आमच्या खासदारांची चर्चा झाली। IT पार्क तत्वतः मंजूर झालंय हे पुढारीला सांगायला काहीच हरकत नाही, पुढारीच्या व्यासपीठावर मी सांगतो। आणि फक्त जागेची रिक्वायरमेंट जी आहे ती एक 3-4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये फुलफिल झाली की आम्ही ITचं एक कॉन्फरन्स देखील आम्ही कोल्हापूरमध्ये घेतोय। IT मध्ये काम करणारे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, IT मध्ये, डेटा सेंटरमध्ये, त्या सगळ्या लोकांना पुढच्या भविष्याच्या कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये बोलवतोय आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये IT पार्क झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये यावं ही देखील आम्ही विनंती करण्यासाठी ते आम्ही कार्यशाळा आयोजित करतोय।